नमस्कार. धाराशिव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो तर आज भूम नगरपालिकेचे मध्ये जी सर्वसाधारण सभा झालेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते ठराव झालेत मंजूर किंवा इतर काही चर्चा झाल्यात त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष संयोगिताताई संजय नाना गाडवे या ठिकाणी आपल्या समोर त्याची अधिक माहिती देण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की नेमकं आजचं जे सभा झालेली सर्वसाधारण सभा त्याच्यामध्ये नेमकं काय झालं. नमस्कार. आज सर्वसाधारण मीटिंग होती सकाळी 11 वाजता. त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे आजची गरज म्हणून घनकचऱ्याचा विषय होता. घनकचऱ्याच्या टेंडरला मार्च महिन्यापासून त्यांनी मंजुरी दिली नव्हती. तुम्हाला सगळ्यांना माहिती की फेसबुकवर निवडून आल्यापासून टेंडर मुक्त भूम ह्याचे गाजावाजा चालू होता. त्या मार्चमध्ये दिल्या नाही. परत त्यांना असं समजलं की वित्त आयोगातून पैसे येत नाहीत. त्यावेळेस त्यांनी 2 महिन्याची मुदतवाढ दिली. आपण 2 महिन्याची मुदतवाढ घेतली. परत त्या गुत्तेदारांनी काय काम केलं नाही. मग हा जनतेला इतका त्रास झाला. आता जनता त्यांच्या मागं चालू केली की टेंडर का काढले नाहीत, भूमशेर का काढवू लागलं. हे बडीवार प्रश्नाचा त्यांच्यावर झाल्यामुळं त्यांना आता कुठं तर चांगली बुद्धी सुचली की आपल्याला भूमशेराचं टेंडर काढावंच लागतंय. त्यांनी आज सांगितलं की पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आम्हाला जे योग्य वाटतं, जे नगरपालिकेच्या हिताचे टेंडर आम्ही सगळे काढलेले आहेत. घनकचरा हा सगळ्यात हिताचं कुशल अकुशल आणि घनकचरा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो नगरपालिकेचा. मग तुम्हाला मार्चमध्ये ह्यांना कळलं नव्हतं की घनकचरा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे म्हणतात की आम्ही जे नगरपालिकेच्या हिताचे ते टेंडर काढले. टेंडर कसे काढले? 1000 विटाचं टेंडर काढलं, कुठं स्टीलचं टेंडर काढलं. म्हणजे ज्यांची 5-5 वर्ष गरज लागत नाही त्यांचे तसे टेंडर ह्यांनी मार्चमध्ये त्या टेंडरला मान्यता दिली आणि जे गरजेचे होते त्या टेंडरला मान्यता दिली नाही. पण आज भूमशेराची अशी परिस्थिती झाली की सगळीकडे दुर्गंधी पसरलेली, सगळीकडं रोगराई पसरलेली आहे. आज ते म्हणतात की आम्ही ट्रॅक्टरनी कचरा उचलला. काही त्यांनी कचरा ट्रॅक्टर लावून उचलला, मी नाही म्हणत. गल्ली बोळात ट्रॅक्टर जातो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही ट्रॅक्टरमध्ये कचरा उचलला, तो कुठं निघून टाकला, त्याच्याकडं मी कुठलीही गोष्ट प्रूफशी बोलत नाही. तुम्हाला सांगते, पहिल्या दिवशी त्यांनी कचरा उचलला त्या दिवशीचं GPS आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे. त्यांनी बाजारात टाकला. अगोदर कचरा बाजारात टाकला, नंतरचा आजचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे, फोटो आहे की त्यांनी हा कचरा JCBने पलीकडे ढकलला आणि त्याच्यावर माती ढकलली. तो पण माझा फोटो आहे. आणि त्यांनी असं म्हणतात की आम्ही बस डेपोला कचरा टाकला आणि ह्यांच्या लोकांनी रोडवर टाकला. आमच्या लोकांनी 6 लोकांपैकी आम्ही एकानेही ह्या नगरसेवकांनी आपलं ट्रॅक्टर लावलं नव्हतं. त्यामुळं ह्यांनी कचरा आमच्या लोकांनी तिथं टाकला म्हणण्याचे हे म्हणू शकत नाहीत, कारण आम्ही टाकलं नव्हतं. ह्यांनी निघून टाकला किंवा त्यांनी कुठं टाकला, काय टाकला, चांगलं काम केलं ह्याच्याशी मी माझं दुमत नाही, टाकलं. त्याच्यातून असं सांगितलं की आज आम्ही अटी शर्ती आमच्या सांगून आम्ही टेंडर हे करून घेतलं टेंडर. मग आम्ही टेंडरच्या ठरावाला मंजुरी दिली. ह्यांच्या अटी शर्ती घालायला हे एक नगरपालिका भूमचीच आहे का महाराष्ट्र शासनाला? महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसारच टेंडर भरावं लागतं. त्यांच्या नियम अटी तिथं सगळ्या घालून दिलेले. हे म्हणतात आम्ही अटी शर्ती घातल्या आणि ते आम्ही नगराध्यक्षांनी बाकीच्या लोकांनी मान्य केले आमच्या, आणि मगच ते टेंडर आम्ही मंजूर केलं असं त्याचं मत आहे. का हे महाराष्ट्र शासनाचे जावं आहेत का? ह्यांच्या अटी शर्ती शासनाच्या नियमाप्रमाणेच टेंडर निघत असतं. हे म्हणजे किती दिशाभूल करावं आणि किती खोटं जनतेला सांगावं ह्याच्यातूनच कळते. उद्याच वेबसाईटवर तुम्हाला सगळं लाईव्ह भेटणार आहे, व्हिडिओ कॉलिंग झालेलं. त्याच्यात बघा हिने काय अटी शर्ती घातल्या. एवढे हुशार आहेत ना त्यांनी अटी शर्ती सांगावा की आम्ही भूम नगरपालिकेच्या टेंडर काढताना आम्ही अशा अटी शर्ती घातल्या. म्हणजे बाकीचे पण नगरपालिका हुशार होतील यांच्यामुळे, कारण यांनी PhDच केलेली आहे त्याच्यातून आपल्याला एक महाराष्ट्र शासनाने टेंडर काढलेलं आहे पूर्ण नगरपालिकेसाठी आणि त्याचं आपल्याला ॲग्रीमेंट करायचं असतं. मग ते ॲग्रीमेंट असल्यामध्ये त्याच्यातच असं सांगितलेलं आहे की बाबा एखाद्या प्रभागातील असेल किंवा एखाद्या पोलवरची लाईट जर गेली आणि जर आपण तक्रार केली तर ती तक्रार 24 तासामध्ये तिचं निवारण करायला पाहिजे, ती सॉल्व्ह करायला पाहिजे. हे काय म्हणतात त्याच्यात आम्ही अट घातली की 24 तासामध्ये
हे निवारण करायला पाहिजे. ही आम्ही आट घातली. आपल्याला तो टेंडर काढणारा कोण आहे अजून आपला अग्रीमेंट झालेलं नाही, फक्त आपण टेंडर काढलेलं आहे, त्याच्यासोबत अग्रीमेंट झालेलं नाही. तो माणूस सुद्धा आमच्या पुढे आणा. तो माणूस कोण आहे आम्हालाच माहिती नाही, तर तो माणूस आम्ही कसं नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातले टेंडर झाले सगळ्या नगरपालिकेचे, फक्त भूम नगरपालिकेला मात्र सगळ्या अटी नियम ह्यांना पाहिजे. म्हणजे ह्यांना शासनावर जर विश्वास नाही तर ह्यांनी बाकी गोष्टीवर कसा विश्वास ठेवतील सांगा. आज शिव मॅडम इतकं चांगलं काम करतात तरी त्यांच्यावर बी त्यांचा आरोप आहे, कर्मचाऱ्यावर आरोप आहे, नगराध्यक्षावर आरोप आहे. आज ते म्हणतात की आज आम्ही आता ठरावाला मंजुरी तर सर्वानुमती झालेली आहे. ते म्हणतात ठरावाला मंजुरी झाली, आता नगराध्यक्ष जेवढा उशीर होईल तेवढ्याला नगराध्यक्ष दोषी राहील. सांगा तुम्ही, आज टेंडरला मान्यता झाली सगळं सर्वानुमती, आता ही टेंडर उद्या पेपरला असतील, ह्यांचे सिस्टीम आहे की टेंडर पुढे पास करावं लागतंय, टेंडर काढावं लागतंय, पुन्हा टेंडर भरणारे येतात, पुन्हा त्याचं ओपन असतं. ह्याला कमीत कमी महिना ते 1.5 महिना जाणार आहे. तुम्हालाही माहिती शासनाचा नियम आहे, ही का मी काढल्या नाही. मी जर म्हणलं उद्याच मला टेंडर काढायचंय आणि उद्याच नगरपालिकेच्या सगळ्या घंटा गाड्या सगळं चालू करायचं तर माझ्याप्रमाणे होईल का? टेंडरवाला येणार आहे का? उद्याच्या उद्या टेंडर भरले जाणार आहेत का? ह्याला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. पण जेवढ्या लवकर होईल तेवढं मी करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. ह्याला जबाबदार नगराध्यक्ष म्हणून. नगराध्यक्ष आता जबाबदार झाला आणि तुम्ही मार्चपासून टेंडर काढले नाही, त्याला जबाबदार कोण? आज जे भूम शहराचे हाल झाले सरस्वती जबाबदार तुम्ही आहेत. टेंडरवाला कशाला पाहिजे तुम्हाला भूम शहर स्वच्छ होण्याचे, तुम्हाला लाईट व्यवस्थित चालू बंद सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला टेंडरवाला कशाला पाहिजे? तर काय तर मिठाई मिळण्यासाठी. तर टेंडरवाला काय खोटं नाटं सांगून किंवा आम्हाला ब्लॅकमेलिंग करून एवढे देतोस का, नाही तर आम्ही तुला असं करतो, भांडणं करण्यासाठी त्यांना टेंडरवाला पाहिजे ना. आपल्याला आज भूम सुरळीत चालण्याशी मतलब आहे. यांचं फक्त दिवसभर तिथं जाऊन बसायचं. आज आम्हाला व्यवसाय आहेत, एखादा नागरिक आमच्याकडे पण नागरिक येतात किंवा जनतेचे प्रश्न असतात, आम्ही सांगतो, तिथं फोन करतो किंवा तेवढ्या वेळासाठी आम्ही नगरपालिकेत जातो, त्या नागरिकाचे आम्ही प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. मी घरून जर सांगितलं की तुम्ही जावा तिथं, मी त्या डिपार्टमेंटला सांगितलं तुमचं काम होईल, तर तुम्ही तिथं बसलेल्या तुम्ही त्या पायरीहूनच त्या माणसाच्या हाताला धरून घेतात, मी करतो म्हणजे ती का करतात काम? तर त्याच्याकडून बी तुम्हाला काहीतरी अपेक्षा असेल, त्याच्याशिवाय नागरिकाची कामं करत नाही. आज 24 तास कोणी 12 तास 7-8 तास माणूस नगरपालिकेत बसू शकेल का बिना कामाचा? आपल्याला व्यवसाय आहे, उद्योगधंदे आहे, संसार आहे, प्रपंच आहे, ती सोडून का बसत? तर तिथं काहीतरी मिळण्यासाठीच बसावं लागतं. कारण फुकट कोणी काम कुणाचं करत नाही, ही मलाही माहिती. त्यामुळे तुम्ही आज बसता तिथे 10 रुपयाचं काम असलं तर 2 रुपयाची तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं म्हणून तिथं बसतात. प्रत्येक माणूस आमचा असो तुमचा असो घेतात. नगरपालिकेत निवडून आल्यानंतर आमचा तुमचा तर म्हणताच येत नाही. आमच्या लोकांनी, तुमच्या लोकांनी, तिथं ह्यांच्या लोकांनी कचरा तिथं टाकलाय. आज तुम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या जनतेने निवडून दिलंय, मग तुम्ही आमचं तुमचं, मग तुम्ही कचरा गोळा करताना तसंच म्हणत असाल, तुम्ही विरोधक आहे तर आमच्या गाडीत कचरा टाकायचा नाही. आणि त्याच्यातून एक सांगितलं की आम्ही नगरपालिकेची 30 लाखाची फायदा करून घेतला. 30 लाखाचा फायदा कसा झाला सांगा तुम्ही? म्हणजे जनतेला वेटीस धरून झाला. आज म्हणतात नगराध्यक्ष जनतेला वेटीस धरतात किंवा नगराध्यक्ष घनकचऱ्याचं टेंडर होऊ शकत नाही. मग 30 लाखाचं तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही 2 महिन्याचं टेंडर काढलं नाही का? तुम्ही जनतेचं आज लोकांचं सरकारी दवाखाना असेल, खाजगी दवाखाना, ह्याच्यात 30 लाखापेक्षा जास्त पैसे गेले असते लोकांचे. आज रोगराई पसरल्यामुळे आज जर खरीच साथीचा रोग जर आला असता तर भूम शहराला खालतं वरतं कळलं नसतं. ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहेत. आणि आज सांगतात की आम्ही 30 लाख वाचवले. कसे वाचवले? लोकांना आज तुम्हाला भूम शहर कर भरतंय, नळपट्टी असेल, घरपट्टी असेल, कशासाठी भरतात जनता? की त्यांना सुखसुविधा भेटण्यासाठी. मग तुम्ही सुखसुविधा न भेटता आज त्या गोष्टी केल्यात का? तुम्ही कशासाठी तुम्ही वेटीस धरले जनतेला? आम्ही नाही, आम्ही 7 जणांनी नाही जनतेला वेटीस धरलं. आज तुम्ही 15 जणांना जनतेला वेटीस धरले. तुम्हाला अजून बी वाटतंय की टेंडर निघू नये, अजूनही वाटत असेल की बाबा ही 30 लाख आहेत, मग तुम्हाला अजून बी प्रसिद्धीसाठी मग येणारे 1-2 कोटी बी नगरपालिकेचा फायदा केला आणि जनतेला इकडं काय व्हायचं ते होत्या असं त्यांच्या मनात आहे. का कळायला मार्ग नाही. त्यामुळे ह्यांनी थोडा विचार केला तर विचारातून कुठं तर ह्याला चांगली बुद्धी अलंप्रभूने घातली म्हणून आज कमीत कमी लोकांच्या त्रासाला कंटाळून यांनी आज टेंडरला म्हणजे कमीत कमी त्यांचा होकार तरी दर्शवला.
कुशलचं झालंय, तसंच झालंय. आज लाईटी चालू बंद नाहीत, ते सांगतात की आम्ही रात्री चालू करतो आणि आपले लोक सकाळी जाऊन चालू करतात. म्हणजे यांनी बंदच करत नाही तर सकाळी जाऊन चालू करायचा प्रश्नच येत नाही. आज सावित्रीबाई सभागृह चौंडेश्वरीचा रेट दर ठरवण्याचा हे केलेलं आहे. आज सांगा तुम्ही, मी गुत्तेदाराला विचारलं, मी तिथं फक्त ह्यांचा हसू होऊन येऊन काही बोलले नव्हते, तर मी अगोदरच गुत्तेदाराला म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला विचारलं होतं की बाबा तुम्ही सावित्रीबाई सभागृह चौंडेश्वरीला दर किती घेतो. तर त्यांनी मला 7-8 दिवसाच्या खाली सांगितलं होतं की चौंडेश्वरीला 11 घेतो आणि सावित्रीबाई सभागृहाला 5 घेतो. आणि काही जर खूपच बिकट परिस्थितीत आले गोरगरीब आहे त्यांना आम्ही फुकट देतो. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टदाराने मला अगोदरच सांगितलं होतं. आज तेच दर त्यांनी मान्य केलं. सावित्रीबाई सभागृहाला 5 केलं आणि चौंडेश्वरीला 11 केलं. मग तुम्ही बदल का केलाय? जनतेच्या हिताचं काय करायला, काय ते निर्णय, कुठलं काय चाललंय हे काहीच कळणार. आज 114 कोटीचे कामं बंद करा म्हणायचं, अमृत योजना बंद करा म्हणायचं. अहो, शासनाचा कुठे तर नियम आहे. शासन एखादं काम देत असताना त्या जारमध्येच लिहिलेलं असतं की बाबा हे केलं तर हे पैसे मिळतात. शासनाचं जार आहे, अमृतला मीटर बसणार आहे, पण ठराव आपण घ्यायचंय. मीटरप्रमाणे पाणी घ्यायचंय का नाही आपण ठरवायचंय. असं 114 कोटीच्या कामावर जायचं, दाबदडप करायचं, तिथले कामं बंद करायचं आणि नको तिथं मुरुम टाका म्हणायचं. मुरुम ज्या कामाची मंजुरी नाही तिथे 100% मुरुम टाकू. सगळं काही झालं की नगराध्यक्ष. पण ही विचार करताना तुम्ही जो निर्णय घेताय तो जनतेच्या हिताचे आहेत म्हणतात. मग जनतेच्या हिताला आणि ह्याचा जो पूल आहे पेट जोडणारा, त्या पुलाची मागणी कोणी केली होती? मागणी नगरसेवक इथंच आहे. त्यांचं काय झालं, त्यांनी जे म्हणले का आम्ही पुलाच्या त्या वेबसाईटवर दिसलच, मागणीच मी केली की सध्या पावसाचं ही आहे तर आपल्याला जी उतरणे आपल्याला जे निधी येणार आहे डेप्युटेशनमधून जे येणार त्याच्यामध्ये पहिल्यांदा मान्यता त्याच्यात आहे. आणि एक कब्रस्तानाला जाणारा जे पूल आहे तो बी एक ही झालेला आहे, ती एक मान्यता द्या. आणि जी काही इथं समजा आता जी समजा अर्जंट लागतं त्याच्या विषयावर एक बोललो, पण त्याची मागणी ह्यासाठी केली ती की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला सगळ्याला माहिती गेल्या वेळेस कसं पूर परिस्थिती झाली. जर का पूर्व म्हणजे हे झालं तर तिथला आपला संपर्क तुटायचा. म्हणजे तिथं लोक जे जातात तिथं जरा बॅरिकेड नाही ह्याच्यासाठी आपण ते म्हणलो की पहिल्यांदा पुलाची मागणी आम्ही केली. ते आज त्यांनी तसं सांगितलं की आम्ही त्याच्याबद्दल आम्ही बोललो, कितपत आहे की त्याच्यामध्ये आता तुम्हाला उद्याच्या वेबसाईटवर कळलंच कितपत प्रश्न कोणी मांडायचा, त्याला काय बोलायचं, म्हणजे काय किती खोटं बोलून राजकारण तर झालंय. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपल्याला असं म्हणायचंय का की जे काही घनकचऱ्याची शहरवासी यांची जी हाल झाले किंवा मोठी गैरसोय जी झाली किंवा जी काही घाणीच्या बाबतीत आजची जी अवस्था आहे ती पूर्णपणे विरोधकांच्या नगरसेवकांमुळे जरी असं म्हणायचं का तुम्हाला? 100%. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण ते वेबसाईटवर गेल्या पहिल्या मीटिंग पासून दिसणार आहे. मी म्हणते म्हणून नाही, आज 30 लाख मी म्हणलं नाही, 30 लाख त्यांनीच सांगितलं. तुम्ही त्याची वेबसाईट, मी जर खोटं बोलत असले तर तुम्ही ती वेबसाईट ओपन करा, त्याच्यावर बघा की ही 30 लाखाचा कोण आहे, टेंडर मुक्त भूम कोण आहे, त्याच्यामध्ये टेंडर न काढता आपण कसे कर्मचारी लावायचे, कसे त्यांचे पेमेंट करतात, हे सगळं तिथे आहे. मी काहीच खोटं बोलत नाही, त्यांच्यासारखं मला खोटं बोलता येत नाही. त्यांनी विरोध करण्याचं नेमकं काय? कारण त्यांनाही माहिती आहे की जर हे टेंडर नाही झालं तर कर्मचारी राहणार नाहीत आणि शहरवासी यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होईल, शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले त्यांनाही माहिती आहे. मग नेमकं त्यांनी कशासाठी ते नाकारलं? मला तर असं वाटतं विरोध हा फक्त आणि फक्त गाडवे घराण्याला आहे. तिथं पण त्यांना हे नगरसेवक म्हणून नाही किंवा एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून नाही, ते त्यांचं सगळं आहे ते डायरेक्ट रोष हा गाडवे घराण्यावर. म्हणजे ते तिथं सभागृहामध्ये आपण आपले राजकीय पायतन बाहेर ठेवून मध्ये यायला पाहिजे, जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे, पण ते तसं होत नाही. ते प्युअर राजकारण करतायत तिथं सभागृहामध्ये सुद्धा. आता ही टेंडर जे म्हणताय तुम्ही, टेंडरची प्रक्रियेला एक किती दिवस लागू शकतो? तुम्हाला आताच मी सांगितल्यासारखे 1 ते 1.5 महिना टेंडरच्या प्रक्रियेला 100% लागणार आहे. मग आता 1 ते 1.5 महिन्यानंतर म्हणजे जी काही गॅप आहे आत्ताचा आणि आत्ताची परिस्थिती आहे, आपण पाहतोय पाऊस पडतंय आणि हे घनकचरा गटारी तसेच राहणार आहेत, ह्याच्यावर काही उपाययोजना का अजून त्या जनतेला नागरिकाला हे सहन करावं लागणार आहे? हे सगळं उपाययोजना तर म्हणजे आता सध्या तर आपण जेवढे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, महिला असतील,
एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यानं आपण शक्यतो जेवढं भूम शहर स्वच्छ करता येईल किंवा जिथं ढीग साचले तिथं उचलण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि अजून बी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने नगरपालिका करते. त्याच पद्धतीने 1-1.5 महिना काम नगरपालिका करेल आणि 1-1.5 महिने ह्या प्रोसेसला 100% लागणार आहे. त्याच्या अगोदर जरी करण्याचा प्रयत्न केला तर एखादा महिना अगोदर एक 4-5 दिवस 8 दिवसाचा काहीतरी कालावधी अलीकडे, पण 1 महिना 1.5 महिना धरूनच चालावं लागेल आपल्याला. आता ज्यांना आपण टेंडर देणार आहेत किंवा काय, आता ही पावसामुळे जे काय घाणीचं साम्राज्य वाढणार आहेत, अशामध्ये ह्या 1.5 महिन्यामध्ये वेगळी काही उपाययोजना करून ही सगळंच व्यवस्थित करता येणार नाही का? असं काही तरतूद आहे का? असं आता तशी तरतूद तर नाही, ते टेंडर काढूनच आपल्याला भूमशहर स्वच्छ करावं लागणार आहे. पण आहे त्या कर्मचाऱ्यावर आपण स्वच्छ करून घेऊ, तोपर्यंत करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न. आणि खरंच जास्तच घाण झालं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हे म्हणतात की आम्ही कचरा उचलतो, आम्ही आमच्या प्रभागाची काळजी घेतलं. कचरा उचललेच प्रभागाची काळजी नाही. नाली आहे, कुठली नाली ह्याने काढली, कुठं खोऱ्या ह्याने हातात धरलाय. नुसतं लोक ट्रॅक्टर नेल्यानंतर फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी कचरा उचलतात, कुणा तर महिलेच्या हातातला कचरा टिटात टाकतात. नालीतलं खोरं कुठं तुम्ही बघितलंय का? स्वच्छता म्हणजे फक्त कचराच विल्हेवाट नाही ना, कचऱ्यापेक्षा नाल्या तुंबल्यात आज पावसाळ्यामुळे, आणि त्याचे जास्त झाल्यात. मच्छर झाल्यात, ते शेपटाच्या आळ्या झाल्यात, त्या कुणाकुणाच्या घरात चालल्यात. आणि जिथं असं निकडीचं जिथून आपल्याला फोन येतो तिथं आपण नगरपालिकेचे माणसं देऊन काढतो. मग हिने स्वच्छता केली म्हणजे काय केली, प्रभागाची स्वच्छता केली म्हणजे काय केली, हे त्यांनी सांगावं मला की काय स्वच्छताच्या प्रभागाची स्वच्छता केली. का झाडून काढलाय, गोलाई झाली का, ओंकार चौक झालाय, काय झालंय? नुसतं काय ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकला म्हणजे स्वच्छता नाही, घनकचऱ्यामध्ये फक्त तेवढंच येत नाही. आणि पण टेंडर मुक्तीचा 8 तासच का, हाच कळे नाही गेला. आज जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. आज बी म्हणतायत की आम्ही टेंडर मुक्तच करणार, टेंडर मुक्तीचा 8 तास का? ते अनेक बी म्हणता येतं सोशल मीडियाच्या माध्यमातून की टेंडर मुक्त भूम केलंय, पण टेंडरला तर परवानगी आज सर्वसाधारण सभेत दिली. हेच जर निवडणूक झाल्यानंतर पहिल्या सभेमध्ये दिली असती तर भूम शहरवासियांना, नागरिकांना या कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जे त्रास झाला आहे तो झाला नसता. 100%. ह्याच्याबद्दल मार्च महिन्यात जर टेंडर काढलं तर एप्रिल महिन्यापासून सगळंच सुरळीत चाललं असतं. पहिलं जसं झालं तसं सुरळीत चाललंच असतं. ते तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. गटनेते ह्या नात्यानं गाडवे साहेब, आपण हे जे काही टेंडर वारंवार टाळलं गेलं ह्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगता? त्याच्यामध्ये काय झालं, त्यांनी आश्वासन दिलं, मग आता जनतेला त्यांनी स्पष्ट केलं ना, जनतेला काय त्यांनी खोटं आश्वासन दिलं आम्ही टेंडर मुक्त करणार म्हणून. त्यांनीच आश्वासन दिलं. बरं, आज त्यांनी कबूल बी केलं की आम्ही 30 लाख रुपयाचा नगर परिषदचा फायदा केला. म्हणजे आम्ही फायदा केला म्हणजे कुणी त्यांनी फायदा केला, ज्यांनी विकास त्यांनी स्वतः कबूल केलं. म्हणजे आतापर्यंत त्यांनी वेटीस धरलं होतं हे तर जनतेला आता कळालं. म्हणजे आम्ही तुमच्यासमोर जे येतोय फक्त कशासाठी कारण आहे की त्यांनी जे सांगतात त्याला आपण जर नाही सांगितलं तर आम्ही खोटं ठरतो. ह्यासाठी त्यांना जे प्रतिउत्तर द्यायचं आहे का, जनतेसमोर मांडायचं किंवा जी सत्य परिस्थिती आहे ती त्यांनी स्वतःच कबूल केलं की आम्ही तोटा केला नाही, आम्ही नगरपालिका 30 लाखाचा नफा केला. हेच कारण आहे त्यांचं. त्यांनी त्यावेळेस सुरुवातीला खोटं आश्वासन दिलं होतं का? आता मी म्हणतात आम्ही जे वाटलं ते जे लागतंय ते ठेवलंय, आम्ही शेती 8 शेती हे केलं. 8 शेती आपण कोण करणार, आपण थोडी ठरवलं. त्याच्यामध्ये ज्यावेळेस निविदा तयार देतात त्यावेळेस शासनाचा जो नियम आहे त्यानुसारच समजा जे टेंडर होते. बरं, सावित्रीबाई फुले नाट्यगृह जे आहे त्या ठिकाणी तालीम बांधली गेली. त्या तालमीमध्ये लाल मातीमध्ये मोठ्या प्रमाणात पैलवान घडले. आपल्या शहराचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. वस्ताद मामू जमादार यांनी ती व्यवस्थित तालीम चालवली देखील. आता इथून पुढच्या काळामध्ये त्यांचा, विरोधकांचा काय विषय आहे त्या? आज तो विषय झाला ना तिथं. आता ते आपण काय म्हणलो होतो, सावित्रीबाई सभागृह फुला जे समजा तिथं लोक जे पैलवान आहेत, मी त्यांना सभागृहामध्ये सगळं बोललो होतो की पैलवान आता ही लोक घडवतात. लोक आपल्या गावाची शान आहे. आपण एक पैलवान जर आपल्या गावातलं जर झालं तर गावाचं नाव नक्की रोशन होतं आणि आपलं ग्रामदैवत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक दिवस आपण कुस्त्याचा फळ घेतो. त्यावेळेस गावचं जे भूषण असते आपल्या गावाला, आपल्या पंचकृषीतले
आणि जे समजा बाहेरनं लोक पैलवान येतात ते कायसाठी येतात आपल्या इथं कुस्तीचा एक फळ भरतात ना, मग त्या गावाला जर आपलाच इथला पैलवान नसेल तर आपली किती खंत आहे. आपण स्वतः आपण भरल्यानंतर गावाची शान कधी असते. आपल्या गावचं ज्यावेळेस कुणी 30-40 लोक पोरं करतात तिथं काम, सगळे होतकरे गरीब आहेत, त्याच्यासाठी त्यांनी ते अटॅच धरलं की ते काढा. तर हे राजकारण झालं. एकाच समजा एक विशिष्ट समजा तो जे वस्ताद आहे मामू वस्ताद जे आहे समजा आमच्या पार्टीचे म्हणूनच काढायचं का असं नाही ना. त्याच्यासाठी समजा मी बोललो की समजा ही जर समजा तुम्हाला वाटत असेल किंवा ह्यांना काढायचं तर जिथं जिथं तुम्हाला वाटतं अधिकम तिथं सगळंच काढता येईल. तर त्यांनी हो म्हणले येस आमची काय अडचण नाही सगळे काढा. त्याच्यानंतर विषय झाला आमच्या नेत्यांनी सांगितलं किंवा ठीक आहे संजय नानांनी सांगितलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही जी लोक आहेत जेवढे काही अतिक्रमणामध्ये बसलेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे सगळे हातावरले पोटावरले लोक हातावर पोट बघतात. जे लोक समजा आता बसलेले आहेत चहाचा गाडा असेल कुणाचा वेळचा असेल कुणाचं काय असेल सगळे हातावरले पोट आहेत ना. मग ही तुम्ही जर एका एवढा जर राजकारण करत असताल तर ह्याच्यासाठी सगळ्या गावाला वेटीस धरायचं का. सगळे आता त्याचे गोरगरीबच आहेत ना. कुटुंब काय सर्वसाधारण कुटुंब आता समजा बसलेलं असेल अतिक्रमण असेल कुठं गेलं तर नाही तुम्ही तेवढंच काढा असं का. एकावर आम्ही काय म्हणलं अन्याय एकावर होऊन देऊ नका. जे काय असेल ते सगळ्यावर जे न्याय आहे त्या पद्धतीने चला. आता जी समजा पोरं आहेत आता आपल्या गावातली जी पोरं चांगले घडत असतात त्याला जर आपण विरोध करत असेल तर ही फार चुकीचं आहे. ह्या गोष्टीमध्ये राजकारण नाही करायला पाहिजे. राजकारण करायला बरेचसे कुठलेही काही मुद्दे तुम्ही रोज आरोप प्रत्यारोप करतात. आम्ही वेगळ्या मुद्द्याने बोलतो तुम्ही वेगळ्या मुद्द्याने बोलतो ही नाही. जी सत्य परिस्थिती त्यावर बोलायला पाहिजे. आज त्यांना मी बोललो त्यांना पटलं पण त्यांना मान्य नाही तर त्याच्यामध्ये राजकारण आलं. त्यांनी म्हणले की नाही त्यांना पर्याय व्यवस्था तिथं आलमपूर. आता ठीक आहे आलमपूरवर तुम्ही जर कुस्ती संकुलन मानला असेल तिथं राहण्याची सोय असेल पाण्याची सोय असेल लाईटची सोय असेल सगळं बघावं लागेल ना. त्यांना काय म्हणलं आपण ज्यावेळेस तिथं ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्यांनाही करू. आता मौलाना तालीममध्ये ती म्हणले नाही तात्पुरतं मौलाना तालीममध्ये करा म्हणजे आपण तिकडे येऊ. मौलाना तालीमची कधी बांधली तालीम तिथं परिस्थिती काय आता मुलं किती तिथं मुलं बसतात का तेवढी. आपण उलट नगरपालिकेने त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. गावातल्या सगळ्या माणसाने ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नव्हती. पैलवान काय कुठल्या एका राजकीय पक्षाचा नाही किंवा काय नाही. तिथं काय समजा फक्त संजय गाडवेचेच कार्यकर्ते येतात आणि तेच व्यायाम करतात असं नाही ना. गावातले कुठलेही जी गोरगरीब आहेत ज्याला आवड आहे ते लोक सगळे तिथे येतात. मग त्याच्यासाठी एवढा अट्टास करायची गरज नव्हती. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी ठरवलं ना की नाही सगळं काढा तरी चालेल पण ते निघाला पाहिजे. अध्यक्ष महोदय आता आपल्या शहरातल्या अमृत 2 योजनेचं भवितव्य काय राहणार. आज पण तो सभागृहात थोडा विषय झाला आहे. अमृत 2 योजना खरं तर आपल्याला खूप गरजेची कारण येणाऱ्या 5-10 वर्षात जर अमृत 2 योजना नाही म्हणजे पूर्ण झाली तर 10 ते 15 दिवसाला पाणी येईल आणि ही वापस गेल्यानंतर जर पुढे करायची म्हणले तर ह्याचा टेंडर काढायला ह्यांचा निधी आणायला 10 वर्ष निघून जातील. म्हणजे येणारा काळ हा भूम शहरासाठी पाण्याच्या बाबतीत खूप महाग पडेल किंवा 10 ते 15 दिवसाला पाणी येईल हे जनतेलाही माहिती कारण लोकसंख्या वाढलेली घरं वाढलेले आपला सगळा परिसर मोठा होऊ लागला. त्यामुळे अमृत 2 योजना ही करणं काळाची गरज आहे. अमृत 2 योजना करताना शासनाच्या जारमध्ये की मीटर बसवणार मीटर प्रमाणे पाणी घ्यायचं का नाही हा ठराव कोणाचा आहे आपल्याला घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला वेळोवेळी ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेसही मी सांगत होते अरे बाबा मी मीटर बसवलं तरी मी मीटरप्रमाणे पाणी घेणार नाही. तुमचं मीटर मी स्वतः हाताने येऊन काढते ही सुद्धा मी लोकांना आश्वासन दिलं. तर पण ह्याने थोडं ह्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची होती म्हणून ह्याने खूप नाटक त्याच्यावर खूप रेटून बोलणं आणि कसं असतं तुम्हाला सांगते खोटं लोकांना लवकर पडतं खरं पटायला जरा वेळ लागत असते आणि खोट्यात ह्यांनी खूप हुशार आहेत. त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे मी खोटं सांगून जनतेवर एक बिंबवलं गेलं. पण उद्याची परिस्थिती येणारी जनतेने विचार करायला पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीमध्ये ठीक आहे 12 दिवसाला पाणी आलं नळाला तुम्हाला 10-12 गाड्या तर तुम्हाला विकत घ्यावा लागेल हा पण विचार करा. आज जर अमृत 2 योजना जर नाही करू दिली तर शासन निधी वापस गेली तर पुन्हा निधी आणण्याचं सोपं नाही. पण त्याच्यातून मी 2-4 दिवसाच्या खाली मी कलेक्टर ऑफिसला गेले होते म्हणजे कलेक्टरांना भेटले. ह्या 114 कोटीच्या कामाची आणि अमृत 2 योजनेची आमची चर्चा झाली. त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं की
तुम्ही ते काम तुमच्या गुत्तेदाराकडून चालू करून घ्या. तुम्हाला ते काम करण्याला कुणी अडवू शकत नाही. तिथं नगरसेवकाला जाऊन अडवण्याचा अधिकार नाही. हा नगरसेवक काय करतो, फक्त आणि फक्त ते काम चांगलं आहे का निकृष्ट दर्जाचं आहे हे फक्त सभागृहात सांगू शकतो आणि वरती त्याच्यावर तक्रार करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त नगरसेवकाला तिथून अडवण्याचा, तिथं जाण्याचा, तिथं दमदाटी करण्याचा कसला सुद्धा अधिकार नाही. त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितले. आणि त्याच्यातून मग जर पुढे जर ह्या गोष्टी केल्या तर मग पोलीस प्रोटेक्शन वगैरे तुमचं काय ते आपण गुत्तेदाराला हे करू. मागच्या 20 वर्षापासून भूम शहराचा जो विकास झाला त्या माध्यमातून भूममधील जनतेला स्वच्छता काय असते, पाण्याचं नियोजन काय असतं, लाईट आणि इतर ज्या नागरिकांच्या सुविधा आहेत त्या सुविधा कशा पद्धतीनं या भूम शहरामध्ये योग्य नियोजन पद्धतीनं चालवल्या गेल्या याचं प्रत्येक सगळ्या जनतेला आलेलं आहे. मागच्या 3 वर्षापासून फक्त आणि फक्त राजकारण आणि संजय नाना गाडवे आणि आलमप्रभू शहरी विकास आघाडी आणि मान्य नगराध्यक्षा संयुक्ताताई गाडवे यांना बदनाम करण्यासाठीचाच तो राजकीय विरोधकांचा डाव चाललेला आहे. त्या डावातून आज जनतेने त्यांना दाखवून दिली त्यांची जागा. त्याच्यामुळं प्रश्न असा उरतो की शहराचा विकास करायचा की फक्त राजकारण करायचं. आणि त्याच्यामुळं भूम शहरामध्ये आता वाढलेले खड्डे असतील. इतकी वर्षे भूममध्ये खड्डे पडलेले दिसत नव्हते. रस्ते चकाचक राहायची, स्वच्छता राहायची, प्रत्येकाला पाणी व्यवस्थित आणि वेळेवर मिळत होतं, लाईटीची व्यवस्था सुरळीत चालू होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टी फक्त राजकारणासाठी जनतेला वेठीस धरले आणि कामं बंद पाडले. हा जर विकास असेल तर मग ते चालू कामाला खेळ घालायची आणि तमाशा बघत बसायचा असा जर विरोधकांचा डाव असेल तर तो डाव इथून पुढे आम्ही चालू जाणार नाही. हे आलमप्रभू शहरी विकास आघाडीच्या वतीने मी सांगतो. जमादार साहेब, कुस्तीच्या त्या फडाच्या संदर्भात काय तुम्हाला सांगता येईल? कारण गांधी चौकामध्ये जी तालीम आहे ती निश्चितच छोटी आहे आणि सध्या जी प्रॅक्टिस करणारी, सराव करणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती जास्त आहे. मग नेमकं काय सांगता येईल तुम्हाला? नमस्कार. आज आलमप्रभूच्या पावन नगरीत आलमप्रभू विकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहे. त्या निमित्ताने दोगले लोगों से ना दोस्ती अच्छी है ना दुश्मनी अच्छी है, क्योंकि इनकी खेल खेलने की गंदी आदत होती है. इनसे हमेशा बच के रहिए. आज आपल्या गावात आज भूम शहरात सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत असे काही मुद्दे 150 आणे, 100 आणा, 250 आणा, 350 आणा असे काही नगरसेवक आहेत आपल्यात की त्यांनी आलमप्रभू विकास आघाडीच्या आमच्या नगराध्यक्षा संयुक्ताताई गाडवे आणि आमचे काही नगरसेवक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी ते विरोधात बोलतात. आज मी ती घनकचरा एक त्यातला 150 आणा म्हणला की घनकचरा आम्ही ट्रॅक्टर लावून आम्ही गोळा केला. त्याला माझं म्हणणं आहे आणि गाववाल्याला पण माझं म्हणणं आहे की आता जर आपण घनकचरा बघितला तर खालून पेट्रोल पंपापासून तर कॉलेजपर्यंत जे डिवायडर आहेत त्यात जाऊन बघा आळ्या पडल्यात अक्षरशः ह्याच लोकांमुळं, ह्याच नगरसेवकांमुळं. कारण ह्याच नगरसेवकांनी पहिल्यांदा ज्यावेळेस 3 महिन्याखाली ह्याच बैठक घेतल्या होत्या घनकचऱ्याचं काय करायचं, टेंडरचं काय करायचं, त्यावेळेस ह्याच पोरांनी ह्याच भामट्या नगरसेवकांनी आडवं लावलं होतं. म्हणून त्यावेळेस घनकचऱ्याचा टेंडर झाला नाही. आणि आज कसं तरी टेंडर झाला तर आम्ही टेंडर केला, आम्ही मंजुरी दिली, आम्ही अटी टाकल्यात, त्याला अटी टाकल्यात. अटी टाकणारे तुम्ही कोण? तुम्ही एक नगरसेवक. एकाच वार्डात तुम्ही बोलू शकता. तुमचं काय समज? तुम्ही का नगराध्यक्ष आहेत का? अख्ख्या गावाचं बोलायला लागला तुम्ही. प्रत्येक वेळी जनतेला वेठीस धरून बोलण्याचं काम एकीकडून एक बोलताय, दुसरीकडून बाहेर आलाय तिसरंच बोलताय. ह्यांचा असा धंदा चाललेला आहे. अटी शर्त घालण्याचा ह्यांचा काही संबंध नाही. आणि तुम्ही तालीमचं बोलतात. आता तालीमचं मी एक पैलवान आहे. मी आतापर्यंत मौलाली तालीम मध्ये 300 पोरं घडीलेत बारके. दररोज 5 ते 7 मी तालीम मध्ये असतो तिथं. तर गावातले तुम्ही विचारा, बारके लेकर मी शिकवतो तिथं. तर इतकी जुनं तिथला स्लॅब झालाय. आता जर तुम्ही तिथे येता तर स्लॅब पडायला झालाय मित्र. तर तिथं जर एखाद्या जीवाला धोका झाला, आज तुम्ही वरची तालीम बंद करायची म्हणतात. त्यात काय ती 350 आणा एक आहे, त्यात ती स्वतः त्यात खेळाडू आहे आणि त्याला कळत नाही का कुठली तालीम चांगली, कुठं तुम्ही तिथे खेळाय आणि त्याला कळत नाही का त्या तालीम जाऊन तालीम करा आणि वरची तालीम बना. कशामुळं? की वरता एक माझा भाऊ तिथं तालीम चालू त्याच्यामुळे तुम्ही असं करता का? राजकारण आणता का त्यात?
ही सगळं त्यांचं चुकीचं आलं. ही माझं म्हणणं भूमच्या नगरवाशांना आहे, भूमवाल्यांना आहे की ही जी लोक आहेत ह्यांचं कुठलीच गोष्ट तुम्ही ऐकून घेऊ नका. आता विद्युत लाईटी, ही लाईटी काय करतात, स्वतः जाऊन लाईटी बंद करतात आणि ह्यांचे काय तुच्छ कार्यकर्ते सोबत. त्यांच्या वेळी 7:30 त्यांचे एक नियम आहेत, त्या टायमिंग नुसार ते लाईटी बंद कर, ही कर. कधी कधी 9-10 वाजता लाईटी चालू राहतात. काही काय नगराध्यक्ष किंवा सीओ मॅडम ह्यांचं काम आहे का? अरे तुम्ही टेंडर आली प्रत्येक गोष्टीची, म्हणूनच ह्या कंडिशन आपल्या भूमवाल्यावर आली, नाहीतर ही कंडिशन भूमला आली नसती. होळकर साहेब, शहराच्या स्वच्छतेविषयी आपण काय सांगतो प्रवक्ते या नात्याने? प्रथमतः आमच्या नगराध्यक्ष सुमित्राताई गाडवे यांचं भूमवासियातर्फे हार्दिक स्वागत. आणि तुम्ही जे निर्णय घेतलाय त्यांचा जे विरोधकाचा आपल्याला विरोध होता टेंडरच्या बाबतीत आणि त्यांचा नाईलाज त्यांना आता म्हणजे नमतं घ्यावं लागले आणि तुमचा तर पहिल्यापासून पुढाकारच होता. पण एक 20 वर्षाच्या काळात असं आपलं भूम बघितलंच नाही आपण. एवढं घाण आलेला आमच्याकडे मार्केटमध्ये व्यापारी येतात, ते म्हणतात तुमचं गाव एवढं घाण कसं का, यापूर्वी कधी दिसलेलंच नव्हतं. दिशाभूल करून आपण भूमकरांनी आपली दशा करून घेतली. आपण सगळं उघड्या डोळ्यांनी आता पाहतोय, पण आता ह्याला बदल करता येणार नाही. मुलगा नापास झाला 1 वर्ष वाया जाते, पण आपण भूमकर नापास झालो आपली 5 वर्ष वाया जाते. तरी पण आमच्या नगराध्यक्षतर्फे मी आलमपूरच्या विकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून मी जनतेला आम्ही म्हणजे आश्वासन देतो की इथून पुढं अशी पाळी आपल्यावर येणार नाही. आणि जनतेच्या हिताचे आपण म्हणजे प्रत्येक वेळेस हित बघितलेलं आहे. कुणाचं सुखदुःख असेल, कुणाचं लग्न असेल, कोण दवाखान्यात असेल, ह्या गोष्टी ह्या नगरपालिकेच्या म्हणजे कार्यक्षेत्रात येत नाही. तरी पण स्वतः नानांनी आपल्या काकीनी जातीने लक्ष दिलेलं आहे. पण चूक झाली ही आता खाजगी सगळे लोक बोलतात की आता चूक झाली, पण नाही लागत. ह्याला जबाबदार कोण आहे ते सगळ्याला ओळखून चुकलंय, पण आता त्यात आपण काहीच करू शकत नाही. तर इथून पुढे मी अशी ग्वाही सांगतो, इथून पुढे आपल्याला ही वेळ येणार नाही. जाधव साहेब, विरोधक सतत आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला अशा पद्धतीची भूमिका मांडतात. त्या संदर्भात आपण प्रवक्ता ह्या नात्याने काय सांगतात? नमस्कार. आलमप्रभू शहर विकास आघाडी माध्यमातून आज पत्रकार परिषद सुरू आहे. भूमच्या प्रथम नागरिक संयोगिताताई गाडवे यांनी त्या त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे वक्तव्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, त्याच्या बाबतीमध्ये. तर विरोधक हे जे वारंवार आम्ही कसे चांगले आणि तुम्ही कसे वाईट ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. काय वारंवार टेंडर होऊ न देणे, लोकांची गैरसोय करणे. तर माझी भूमच्या जनतेला या ठिकाणी पूर्णपणे अशी आश्वासन आहे की नगराध्यक्षताई हे त्यांच्या पूर्ण अधिकाराचा वापर करून या ठिकाणी विरोधकांनी किती जरी विरोध केला तरी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करून भूमच्या जनतेची गैरसोय होऊ देणार नाहीत. आणि तसा तो त्यांना असा अधिकार आहे, पण तरी पण ते सामंजस्याने घेत आहेत, समोरच्याला संधी देत आहेत, समोर त्यांना सौहार्दाची वागणूक देत आहेत. तरी पण त्यांचा विरोधाला विरोध असावा, पण कुठं जिथं योग्य तिथं विरोध असावा, योग्य तिथं संमती असावी, तर तो विकास पुढे होतो. तुम्ही नेमकं विकासाचं राजकारण करताय का विरोधाचं राजकारण करताय हे तुम्हाला दिसून म्हणजे लोकांना लक्षात येत आहे की तुम्ही नेमकं काय करताय. तर या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आणि मान्य संयोगिताताई यांच्या माध्यमातून कुठलाही जरी विषय असेल ज्या ठिकाणी सर्वसंमती होणार नाही त्या ठिकाणी अध्यक्षताई त्यांचा विशेष अधिकार वापरून लोकांची गैरसोय दूर करतील. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. अध्यक्ष महोदय, आपल्यावर सतत आरोप होतोय की जे काही कर्मचारी आहेत ते आपल्या शेतामध्ये किंवा कॉम्प्लेक्सला वापरले जातात. याबद्दल आपण काय सांगा? आज त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तो आरोप सभागृहात केलेला आहे की कॉम्प्लेक्स आणि घर शेती हा विषयावर काढला. आज सांगा माझे अनेक व्यवसाय आहेत, माझ्याकडे नाही कमीत कमी 200 ते 300 लोकांचा स्टाफ आहे. आज टेंडर सगळं बंद आहे. दोन महिन्यापासून म्हणजे मार्चपासून सगळं टेंडर बंद आहे, मुदतवाढ दिली होती. माझा कुठला व्यवसाय हा विस्कळीत झालेला आहे. आज भूम शहरामध्ये इतका विस्कळीतपणा आलेला आहे, तसा माझ्या व्यवसायामध्ये आलाय का?
आज जर मी पूर्णच कर्मचारी किंवा जर नगरपालिकेचे वापरले असते तर आज माझे धंदे बंद पडले असते, माझं सगळं सुरळीत चाललंय. त्यामुळं हा आरोप मध्ये नाही. आणि आज मलाही मना वाटतं की 15 वर्ष आणि 19 वर्षाच्या खाली ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस मी असं म्हणायचं का तुमच्याकडे घोडे पाळायला माणूस नगरपालिकेचा होता, तुमच्याकडे चिंचा काढायला नगरपालिकेचा होता, तुमच्या घरी काम करायला नगरपालिकेचा होता. पण ह्याचं प्रूफ आहे का, ह्याचं कागदावर का आहे का? कागदावर असलं तर दाखवा, दोषीवर कारवाई होईल. तुमचे जेवढे तुम्ही तक्रारी केल्यात तेवढ्या कलेक्टर साहेबांकडे शासनाकडे आहेत. शासन त्याच्यावर निर्णय घेईल, चौकशी शासन करणारच आहेत. त्याच्यावर दोषी असले तर दोषीवर कारवाई होईल, नसेल तर त्याला ते दोषी निर्दोष मुक्तता होईल. एक सांगा तुम्ही, आज जरी टेंडर नसतं काढलं, आज सगळ्यांनी सांगितलं आज टेंडर नसतं काढलं तर 1/3 प्रमाणे आम्ही टेंडर काढणारच होतो. त्यांची जर मान्यता नसती मिळाली तरी जे निर्णय मला आज घ्यायचे होते ते मी 100% घेणार होते. माझ्या अधिकाराचा, विशेष अधिकाराचा आज मला वापरच करावा लागला होता, कारण मी जनतेच्या हितासाठी नगराध्यक्ष झालेले. मी राजकारण करण्यासाठी, भांडणं करण्यासाठी तिथं खुर्चीवर बसलेले, मी जनतेच्या हितासाठी नगराध्यक्ष झालेले. आणि त्यांना आज मी प्रत्येक गोष्ट सांगितलेले की तुमचे भांडणे तणणे सगळे सभागृहाच्या बाहेर, सभागृहामध्ये मी ह्या गोष्टी चालू देणार नाही. सभागृहामध्ये फक्त जनतेच्या हिताचेच प्रश्न मांडले जाते, भूमशेराचेच प्रश्न मांडले जातील. बाकी तुमचा वाद, प्रत्यारोप, आरोप हे मला घेणं देणं नाही. ती सगळं तुमचं सभागृहाबाहेरच चाललं जाईल. अध्यक्ष महोदय, एक शेवटचा प्रश्न. आपण सांगितलं किंवा सर्व शहरांनी अनुभवलं, 4 महिने झालं सगळी गैरसोय चालू आहे. मग सर्व शहरवासीय कर भरतात नगरपालिकेच्या किंवा शासनाच्या नियमानुसार. तो कर तर ह्या 4 महिन्यांचा चुकणार नाही. मग या प्रती आपण काय करू शकता शहरवासियांच्या हितासाठी? खूप चांगला प्रश्न आहे, कारण हा जो टेंडरचा आहे तो शासनाचा निधी येत असतो. याच्यासाठी आज आपल्याला जर मला सरासरी सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला ढोबळ भाषा सांगते. आज 12 महिन्याचं जर 12 रुपये असेल, 4 महिन्याचा कर जर 4 रुपये त्यांना सूट देण्यात येत असेल तर मी शासनाच्या दरबारात जाऊन हा न्याय मागून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. जर शासनाने जर तो 4 महिन्याचा कर जर माफ केला तर त्याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही. आणि त्याच्यासाठी माझ्या भूमशहराच्या नागरिकांना ह्या घाणीचं खूप सोसावं लागलेलं आहे. आणि ह्याच्यात जर मला हा दिलासा जर देता आला असेल तर आमच्यासारखे आम्हीच भाग्यवान की आम्ही चांगला म्हणजे कार्यक्रम करू शकलो किंवा उपक्रम लागू शकलो. ह्याच्यासाठी मला कुठं जावं लागेल, कलेक्टर ऑफिस असेल, मंत्रालय असेल, तर ह्याच्यासाठी मला 4 महिन्याचा कर शक्यतो माफ करून आणण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील आणि मी प्रयत्न करणार 100%. आपण पाहिले आता की ही जी निवडणूक झाल्यापासून ते मागचं 19 वर्षे, 20 वर्षे, 15 वर्षे झालेला जे आहे आणि ह्या 4-5 महिन्यामध्ये झालेली जी काय पलट आणि भूमशहराला जी भोगावं लागले, ह्याच्यासाठी आपल्याला एक भूमशहरांचं प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी एखादा आपल्या त्या ठिकाणी बॉक्स लावता येईल आणि प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करावं त्याच्यात, की जेणेकरून असं डायरेक्ट बोलू नाही शकत, पण त्या चिठ्ठीच्या माध्यमातून जर जनता असं बोलू नाही शकत, पण तसं काही करता येईल का आपल्याला, की खरोखर तुम्हाला काय वाटतंय एक जनतेने त्याच्यात तर टाकलं तर असं काही करता येईल का? की तुम्ही आज जे म्हणतात प्रतिक्रियाचा बॉक्स खरं तर नगरपालिकेमध्ये आहे, पण मी काय म्हणते, जर आपण गलोगली लावलं तर हेनीच 100 तिथं चिठ्ठ्या निघून टाकते. ह्यांचं खोटं बोलणं, नाटक करणं, नौटंकी तुम्ही बघितली आणि अजून मला विचारतात की त्यांनी किती हुशार आहे त्याच्यामध्ये. माननीय नगराध्यक्ष प्रत्यक्ष वार्डामध्ये त्यांचा दौरा राहणारच आहे, गावचं फिरतातच ते. आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक जनतेने आपापल्या तक्रारी किंवा आपल्या जी काय त्यांची सूचना त्यांना आहे त्यांचा ते विचार 100% भविष्यात बाजार असो किंवा आपल्या गावातल्या गल्लीबळ असो, प्रत्येक वेळी कुणाच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतः आपले नगराध्यक्ष फिरणार आहे. सध्या फिरतात, पण असं काय नाही की ते फिरत नाहीत. फक्त नगरपालिकेला असं काय नाही, प्रत्येक वार्डामध्ये किंवा जनतेची तक्रारी असतील त्या तिथपर्यंत ते पोहोचतात किंवा आमचे कार्यकर्ते पण आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत. आणि मी काय नवीन नगरसेवक झालेले नाही, मी नगराध्यक्ष तर आहेच आहे,
2.5 वर्ष नगराध्यक्ष आहे, 7.5 वर्ष उपनगराध्यक्ष आहे, आज नगराध्यक्ष आहे. माझा काही नवीन चेहरा नाही की मी आत्ताच नगरपालिकेवर निवडून आले. माझ्या घरातल्या लहान बाळापासून मला ओळखतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला काकींशी वहिनीशी नावाशी ओळखतात. मला कुठली आयडेंटिटी घेऊन फिरावं लागत नाही की हा नगरसेवक आहे किंवा ह्या नगराध्यक्ष आल्यात म्हणून सांगायची गरज नाही. त्यामुळं प्रत्येक महिलेकड माझा नंबर आहे. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगावं वाटतं की माझ्याकडं प्रत्येक गल्लीचा आम्ही ग्रुप केलेला आहे, व्हॉट्सअपवर ग्रुप केलेला आहे. त्यामुळं तिथं महिला मला त्यांच्या अडचणी सगळ्या रोजच्या रोज माझे अपडेट चालू असतात. मंडरादेवी असेल, समर्थनगर असेल, प्रत्येक मी ग्रुप काढलेले आहे. तिथं कमीत कमी 100, एका ग्रुपमध्ये 100 150 महिला मला जॉईन आहेत. त्यामुळं त्यांच्या तक्रारी डायरेक्ट माझ्याकडे येतात. त्यामुळं मला वाटत नाही की ह्या अशा गोष्टी करायची किंवा हा उपक्रम राबवण्याची गरज नाही. आणि एकच सांगते, ह्याच्यातून आज झालंय, लोकांनाही कंटाळा आला असेल किंवा पण मी आज पण तुमच्या जनतेला एक विनंती करते की आजचे सभा ही पोर्टलवर पडल्यानंतर, त्या वेबसाईटवर पडल्यानंतर सगळेजण बघा आणि त्यांची आजची पत्रकार परिषद बघा, ह्याच्यात किती तफावत आहे बघा आणि तुम्हीच ठरवा की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. अशी मी जनतेला कळकळीची विनंती करते. आणि तुम्ही सगळे आलात, उपस्थित राहिलात, त्याबद्दल आभार. नमस्कार. आजच्या आलमप्रभू शहरी विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.